आज आपल्या राज्यात महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे। कोणीही कोणाचा खून करतोय, मुडदे पाडतोय, कोणी कोणावरती हल्ले करतोय। लहान मुलं सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत। घरातून सकाळी माणूस काम धंद्यासाठी जर निघून गेला तो संध्याकाळी आपल्या परिवारामध्ये सुखरूप येईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही। अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याला जबाबदार तुम्ही आम्ही सर्वच आहोत। त्याचं कारण असं आहे की ह्या सर्वांना आपण जाब विचारण्याचं काम करत नाही। जोपर्यंत आपण बोलायला शिकणार नाही, ह्यांना जाब विचारणार नाही, तोपर्यंत हे आपली अशीच पिळवणूक करत राहणार। कारण ह्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। 5 वर्षातून निवडणुका येतात, त्यावेळी फक्त 1500 मध्ये ते तुम्हा आम्हाला विकत घेण्याचं काम करतात आणि आपली संधी साधल्याच्या नंतर, त्या संविधानिक खुर्चीवर बसल्याच्या नंतर तुमची आमची पुन्हा 5 वर्षे पिळवणूक करण्याचं काम करतात। म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, आज ज्या पद्धतीने हे राज्याचं राजकारण चाललंय, सर्वसामान्याला जो नाहक त्रास होतोय, सर्वसामान्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांच्या हक्काच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही। संविधानिक खुर्चीवर बसलेला माणूस त्या योजना पोचवायचं काम करत नाही, तो आपल्या सोयीचं राजकारण करण्याचं काम करतो। जाती धर्मामध्ये तेट निर्माण करून एकमेकाच्या उरावर बसून तुम्हा आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सोयीचं राजकारण करतो। अशा परिस्थितीतून सावरण्याकरिता तुम्हा आम्हाला सगळ्यांना जागृत ठेवून ह्याचा सामना करावा लागेल, ह्याचा विरोध करावा लागेल। जोपर्यंत आपण विरोध करणार नाही तोपर्यंत बांधवांनो तुमची आमची पिळवणूक थांबणार नाही। तुम्ही आम्ही सर्व संपलेलो असेल हे प्रथमतः आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे।